तर बारामतीनंतर आपण जाऊया पुण्यामध्ये. पुण्यातल्या जुन्नरमध्ये देखील नगर परिषदेच्या मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली. उत्स्फूर्तपणे लोक मतदानासाठी पोहोचत आहेत. 15 तारखेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. सध्या मतदान केंद्रावर काय परिस्थिती आहे याचा आढावा सांगतायत प्रतिनिधी सुनील ठिगे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील नगर परिषदेचं मतदान होत आहे. आपण या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी मतदार राजा सकाळपासून मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी येत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये सुरुवातीला मतदान केंद्रावरती गर्दी जरी तुरळक दिसली असती परंतु दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे. या नगर परिषदेच्या सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. यानंतर जुन्नर तालुक्यातील जे मनसेचे एकमेव आमदार आहेत शरद सोनवणे हे आहेत. यांनी आपल्या मनसेच्या उमेदवार न उभं करता आपला माणूस आपली आघाडी हा पक्ष स्थापन करून विविध पक्षातील कार्यकर्ते याच्यामध्ये घेतले आहे. आता एकंदरीत आपण पाहिलं की जुन्नरमध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आपला माणूस आपली आघाडी असेल यांच्यामध्ये तिरंगी लढत आता पाहायला मिळत आहे. मात्र येथील जुन्नरकरवासी आता कोणाला कौल देणार हेच या निमित्ताने पाहावे लागणार आहे. कॅमेरा पर्सन अमित गायकवाडसह सुनील ठिगळे, जय महाराष्ट्र, जुन्नर.